एका शांत आणि साध्या गावामध्ये अशी एक घटना घडली की संपूर्ण गावच नाही तर तालुका देखील हादरून गेला. लोकांच्या तोंडून एकच चर्चा, हे खरं आहे का आणि असं कसं शक्य आहे. गावातील प्रत्येक चौकामध्ये आणि प्रत्येक चहाच्या टपरीवरती आणि त्यानंतर प्रत्येक घराघरामध्ये याच विषयावरती कुजबूज सुरू झाली. कारण प्रकरणच तसं होतं. एका 72 वर्षांच्या पुरुषाने फक्त 30 वर्षांच्या तरुणीसोबत विवाह केला होता आणि ती तरुणी दुसरी तिसरी कोणीही नसून त्याचीच पहिली सून होती. ही गोष्ट आहे गोरखपूर जिल्ह्यामधील एका छोट्याशा खेड्यामध्ये घडलेली. मित्रांनो, ही बातमी इतक्या वेगाने पसरली की जणू काही वाऱ्याला देखील पंख फुटले असतील. लोकांना तर ऐकून धक्का बसला. काही लोकांनी या विषयाचा निषेध केला तर काही लोकांनी याला काळ बदललाय असं म्हणत स्वीकारण्याचा देखील प्रयत्न केला. पण नक्की काय घडलं, चला तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, त्या गावामध्ये रघुनाथ नावाचा 72 वर्षांचा एक व्यक्ती राहत होता. त्याला 4 मुलं होती आणि काही वर्षांपूर्वीच त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यामुळे घराची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावरच होती. त्याचा मोठा मुलगा विवेक याचं लग्न पूजा नावाच्या एका मुलीसोबत झालं होतं. पूजा तशी सुशिक्षित होती, समजूतदार होती आणि घर देखील सांभाळणारी होती. घरामधील तिन्ही धाकटे भाऊ शिक्षण घेत होते आणि मोठ्या भावाच्या आधारावरती सगळं काही घरामध्ये सुरळीत चाललेलं होतं. पण नियतीला मात्र काहीतरी वेगळंच मान्य होतं. अचानकच एका आजारपणामुळे विवेकचं निधन झालं आणि घरावरती मात्र दुःखाचं सावट पसरलं. पूजा एका क्षणामध्ये विधवा झाली आणि त्यावेळी तिचं वय फक्त 30 वर्ष होतं. आयुष्याचा प्रवास नुकताच सुरू झालेला होता आणि इतक्यातच सगळं काही बदलून गेलं. त्यानंतर नातेवाईकांमध्ये चर्चेला उधाण आलं आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली. पूजाचं दुसरं लग्न करायला हवं. काही लोकांनी तिला माहेरी पाठवण्याचा सल्ला देखील दिला आणि त्यानंतर काही लोकांनी योग्य मुलगा शोधण्याची तयारी देखील दर्शवली. रघुनाथला देखील सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं काही योग्य वाटत होतं. पण दिवसेंदिवस घरामध्ये एक वेगळी शांतता वाढत गेली. दुःख वाटून घेताना रघुनाथ आणि पूजा हे एकमेकांशी अधिकाधिक वेळ बोलू लागले आणि एकमेकांच्या भावना आता दोघंजण समजून घेऊ लागले. त्यानंतर एकाकीपणा, एखाद्या आधाराची गरज आणि घरामधील सगळ्या काही जबाबदाऱ्या या सगळ्यांमधून त्या दोघांमध्ये एक वेगळं असं नातं तयार होऊ लागलं. सुरुवातीला त्या दोघांना देखील ते चुकीचं आहे असं वाटत होतं आणि असं वाटत होतं की याबद्दल समाज काय म्हणेल, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील. पण मनाच्या भावनांना बांध घालणं मात्र कठीण होतं. एक दिवस रघुनाथने स्वतः धाडस केलं आणि त्याने पूजासमोर आपला जो काही होता तो प्रस्ताव ठेवला. जर तुला मान्य असेल तर आपण दोघं जण एकत्र आयुष्य जगू शकतो. पूजा मात्र सुरुवातीला थोडीशी गोंधळली, पण बराच विचार केल्यानंतर तिने देखील होकार दिला. कारण तिला वाटलं आपल्याला किमान घर, ओळखीचं असं वातावरण आणि निदान एक आधार तरी मिळेल. त्यानंतर दोघांनी देखील गावाबाहेरील एका जुन्या मंदिरामध्ये जाऊन अगदी साध्या पद्धतीने विवाह केला आणि काही स्थानिक लोकांनी हे सगळं पाहिलं आणि क्षणामध्ये ही बातमी सगळीकडे पसरली. तालुक्यामध्ये पसरली आणि गावामध्ये तर सगळीकडे पसरली. सोशल मीडियावरती चर्चा रंगली आणि नात्यांची मर्यादा संपली का, हा प्रश्न सर्वांना पडला. वयाचं अंतर 42 वर्षांचं होतं आणि हे नातं किती दिवस टिकेल अशा असंख्य प्रतिक्रिया आता उमटल्या गेल्या. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती, त्या दोघांनीही हा निर्णय परस्परांच्या संमतीने घेतलेला होता. कोणतीही जबरदस्ती झालेली नव्हती आणि कोणतीही तक्रार देखील नव्हती. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने हे प्रकरण खूप जास्त शांत होतं. मात्र समाजाच्या नजरेत ते एक वादग्रस्त ठरलं. आज रघुनाथ आणि पूजा गावामध्येच राहतात. काही लोक अजूनही कुजबूज करतात. काही लोकांनी हळूहळू हे सगळं काही स्वीकारलेलं आहे. पण त्यांच्या आयुष्याचा प्रवास पुढे कसा असेल, इतक्या मोठ्या वयाच्या अंतरानंतर हे नातं नक्की किती काळ टिकेल आणि या नात्याचं भविष्य पुढे काय ठरवेल, हे तर येणारा काळच सांगेल. मित्रांनो, बदलत्या काळामध्ये नात्यांच्या व्याख्या देखील हळूहळू बदलत आहेत. काही गोष्टी आपल्याला मान्य नसतात आणि काही धक्कादायक देखील वाटू शकतात. पण प्रत्येक गोष्टीमागे एक वेगळीच भावना असते, एक वेगळं कारण असतं आणि एखादी वेगळीच वेदना देखील दडलेली असते. तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं? 72 वर्षांचा पुरुष
आणि फक्त 30 वर्षांची महिला. अगदी 42 वर्षांचं अंतर असलेलं हे नातं योग्य आहे की अयोग्य आहे? याबद्दल तुमचं नक्की काय मत आहे हे मला कमेंटमध्ये लिहून नक्कीच सांगा. आणि त्यासोबतच अशाच धक्कादायक, समाजाला विचार करायला लावणाऱ्या कथा जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक देखील करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आणखी एका वेगळ्या आणि थरारक अशा गोष्टीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला हा व्हिडिओ अधिक लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून समाजामध्ये देखील जागृती निर्माण होईल. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेसोबत.